बरोबर चष्मा विसरलो. प्रभूला धन्यवाद देतो आज परत एकदा. आज देवबापाच्या पवित्र नावाला मनापासून थँक्यू म्हणतो, आभार आणि उपकार मानतो. त्याची ही वेळ प्रभू परमेश्वराने आपल्याला दिली आहे आणि आज त्याच्या वचनातून पाहण्याची संधी प्रभू परमेश्वराने आपल्याला दिली. त्याला धन्यवाद देऊया, त्याचं गौरव करूया, छोटीशी प्रार्थना करूया. सुरुवात. प्रभू परमेश्वर देवबापा, तुझ्या पवित्र हातात स्वतःला नम्रतेने देऊन टाकतो. देवबापा, पवित्र आत्मा तू आमची कृपा आहेस, नेहमी आम्हाला कृपा देतोस, तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवतोस. तुला धन्यवाद. आम्ही तुझ्या स्वाधीनाधीन होतो. तुझं मार्गदर्शन देवबापा आज आम्ही यावेळेला कृपा मागत आहोत. तो आम्हाला आपली कृपा पुरव. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालव दाळ देवबापा, तुझ्या प्रेरणेने. आणि आज राखून ठेवलेले आशीर्वाद प्रत्येकाला लाभू दे देवबापा. आम्ही प्रभू ऐकून सोडून देऊ नये तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणार आम्हाला बनव. किंवा सांगणारच नाही तर नुसते सांगणारे नसावेत किंवा ऐकणारे नसावेत, परंतु देवबापा सर्व गोष्टी आम्ही वचनाप्रमाणे वागणारं बनव. आम्हाला सहाय्य कर की देवबापा, ज्या आत्मिक गोष्टी आहेत पवित्र प्रभुराया त्या आम्हाला समजू दे. त्याबद्दल आम्हाला तुझ्या वचनाची ओढ करून सांगा, आम्हाला समजू दे. आणि दाळ देवबापा, आमची मदत कर. आम्ही सर्वजण तुझ्या सुरक्षित हातात समर्पित होतो. आणि प्रभू परमेश्वरा, आमचं सहाय्य करतच आहेस. तुला लाखो धन्यवाद देऊन तारणाऱ्या प्रभूच्या द्वारे प्रार्थना केली. पाहूया आपण यूहन्नाचे शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 37, 38 आणि 39 वचनांमध्ये काय लिहिलं आहे. मग सणाच्या शेवटच्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आता 39 वचन. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या सणाच्या महत्वाच्या दिवशी उभा राहून मोठ्याने म्हणत आहे की जो कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. आणि याच्याकडे यावं आणि प्यावं म्हणजे त्याच्याकडे काहीतरी पाणी आहे. आता जो तहानेला आहे तो पाणी पितो. आपण सर्वजण रोज पाणी पितो. पाण्याची गरज आहे, शारीरिक पाणी आहे. आपण दिवसातून 2 वेळेला, 3 वेळेला, 4 वेळेला पाणी आणि 6-7 वेळेला तरी निदान कोणी असं पाणी पितो. आता पाणी आपण आपल्या याच्याप्रमाणे पितो ज्यावेळेस तहान लागली. हे शारीरिक पाणी आहे. पण तू प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मोठ्याने उभा राहून की जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. त्या सणाच्या मध्ये आणि सण म्हटल्यानंतर गर्दी, सण म्हटल्यानंतर लोकांचा भरपूर जमाव. आणि अशा वेळेला प्रभू त्यांना सांगत आहे की जर तुम्ही तहानेले आहात तर माझ्याकडे या आणि प्या. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी पाणी आहे. त्याच्याकडे कुठेतरी चांगलं कोणतं पाणी होतं की जो तो पाणी देणार होता. आता हीच गोष्ट, त्याच्याकडे कोणतं पाणी आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे की जो देतो आणि ज्याच्याजवळ ते पाणी आहे. तर हे पाणी, त्या परत एकदा एक शास्त्रभाग आपण वाचूया. यूहन्नाचे शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये आपण तिकडे जाऊया. तिथे शम्रोनी स्त्री आहे आणि मग शम्रोनी स्त्रीचा जो वृत्तांत आहे त्या ठिकाणी त्या शम्रोनी स्त्री बरोबर प्रभू परमेश्वर संवाद करतो. आणि मग तो प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की हे 4थ्या अध्यायाचं 14वं वचन आहे. आणि तिथे म्हणतो, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असा होईल. असं माझ्याकडे पाणी आहे. आता ही जी बाई आहे आपल्याला माहिती आहे, शम्रोनी स्त्री कशा प्रकारे होती, तिचं काय आहे, हे सर्व महत्वाचं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त पाण्याबद्दल या ठिकाणी तिच्याशी बोलत असताना ती म्हणते की बाबा हे पाणी खोल आहे आणि तुमच्याकडे पहुरा पण नाही, ते पाणी काढण्यासाठी मला पाणी द्या, असं प्रभूने म्हटलं, मला पाणी द्या. आणि
तर तुम्ही तर यहुदी आहात आणि मी शमरोनी आहे, मग माझ्याजवळ तुम्ही पाणी मागता ते कसं काय बरं? मी तुम्हाला जरी दिलं तर तुम्ही पाणी माझ्याकडून कसं घेता? कारण मी माझा जो समाज आहे तिला असं म्हणायचं आहे की माझ्या, आणि हे जे यहुदी आणि शमरोन लोक हे संबंध काही ठेवत नव्हते आणि त्याही वेळेला तशा प्रकारे उच्चता, निश्चता, शूद्रता ह्या गोष्टी होत्या, दुर्दैव होतं ते, आणि अजूनही ह्या गोष्टी आम्ही पाहतो. पण प्रभू येशू ख्रिस्त तिच्याकडेच गेला आणि तिला तो म्हणतो की मला ते पाणी पाहिजे, आणि पण मला माझ्याजवळ काही पाणी आहे, जे माझं पाणी जे आहे ते तुला मी देतो ते पाणी. मग तिने म्हटलं की मग ते पाणी तुमच्याकडं आहे तर मला द्या. आणि आम्हाला पाहायला मग त्या पाण्याचा संदर्भ आहे. तिने म्हटलं मी तुला देतो पण तुझ्या नवऱ्यांना तू बोलून घे, तुझ्या नवऱ्याला तू बोलव. म्हणजे मला नवरा नाही, कारण तिला 5 नवरे होते, राईट. आणि मग ती म्हटली मला नवरा नाही, पण तू म्हणली बरोबर आहे कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो आहे तो पण तुझा नवरा नाही. तेव्हा आम्ही हे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही माहित होतं आणि तारणारा प्रभू हा त्या पाण्याबद्दल बोलत आहे, जे जिवंत पाणी आहे, जे आध्यात्मिक पाणी आहे, जे आत्मिक पाणी आहे, जे जीवन देणारं पाणी आहे, जे पिल्याने मनुष्य कधी तहानेला होत नाही, भुकेला होत नाही, अशाबद्दल तो बोलतोय. ते पाणी त्याच्याजवळ होतं आणि तेच पाणी आणि तीच भाकर तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जी भाकर खाल्ल्याने कधी मनुष्य मरत नाही. म्हणजे आध्यात्मिकरित्या आत्मिकतेने आत्मा मरत नाही. जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार करतो, जेव्हा आम्ही त्याला खातो पितो, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही ज्या वेळेला हृदयातून त्याला स्वीकारतो, म्हणजे त्याला खातो, त्याला पितो आणि त्याला ग्रहण करतो, म्हणजे आम्ही त्याला घेतलेलं आहे हृदयामध्ये, आणि मग आमचं जीवन बदलतं, आम्ही तारण पावतो. आम्ही अशा प्रकारे हे आहे. आणि हे खरं आहे की तो जो आहे तो जिवंत पाण्याचा झरा आहे. येशू ख्रिस्त जिवंत पाण्याचा, जीसस इज लिव्हिंग वॉटर, जीसस इज लिव्हिंग असं ब्रेड आहे, तो जिवंत भाकर आहे तो, आणि ती भाकर आम्हाला खायची आहे. ती भाकर आणि ते पाणी आम्हाला प्यायचं आहे की जे पाणी त्याच्याजवळ आहे. तर मी जे देईल ते पाणी जर कोणी पिईल तर त्याच्यामधून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उपळत्या झराचं असं हे होईल, त्याच्यामधून ते पाणी, त्याच्यामधून ते वाहतील त्या नद्या. आमेन. आणि म्हणून हे पाणी माझ्याजवळ आहे. आता याने ज्या वेळेला हे पाहिलं, ऐकलं, तेव्हा तिला खरं वाटलं, कारण याने सारं माझं ओळखलंय. तिला वाटलं की हा संदेष्टाच आहे. तिथे घागर तिथंच टाकून पळाली. आणि आम्ही पाहतो की अनेकांना त्यांनी सुवार्तासाठी सर्व म्हणजे गाव तिकडे आले आणि देवबापाच्यावर विश्वास ठेवला लोकांनी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पहा, तो कोणाकडे गेला आणि कोणाला त्याने म्हणजे तारणाबद्दल किंवा ह्या पाण्याबद्दल, जिवंत भाकरीबद्दल, जिवंत पाण्याबद्दल सांगितलं. जी शमरोनी आहे, जी खालच्या याच्यात आहे, जिला कुणी विचारत नव्हते, जिला म्हणजे आता इतके सारे नवरे होते तिला, पण तिच्याकडे कोणी म्हणजे चांगल्या नजरेने पाहत नसेल, तिला कोणी व्हॅल्यू देत नसेल, पण प्रभूने तिला ते पाणी दिलं. प्रेजन त्यांनी त्या पाण्याबद्दल की मी ते पाणी आहे, मी ती भाकर आहे, मी तो आहे. प्रेज लॉर्ड. आणि पहा प्रभूचं प्रेम किती होतं म्हणजे अशा लोकांवर ज्यांच्याकडे कोणी जात नाही, ज्यांच्याकडे जे फार व्हायला गेलेले आहेत, जिथे अंधार आहे, जिथे काहीच आशा नाही, जिथे कुठंच त्यांना लवलेश नाही म्हणजे तारणाचा, वाचवण्याचा, अशा ठिकाणी प्रभू जातो, त्यांना तो वाचवतो आणि त्यांना तो जीवन देतो. त्याला काही संकोच वाटत नाही, त्याला काय तो म्हणून म्हटलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हरवलेले, शोधावयास व तारावयास, जे दूर गेलेले, जे वाईटमध्ये आहे, जे त्यांना शोधतो. आणि हे खरं पाणी आहे, जिवंत पाणी. आता पाहूया. आणि मग हे माझ्याजवळ पाणी आहे, माझं जर पाणी तुम्ही घ्याल तर तुमच्यामधून त्या आत्मिक पाण्याच्या उकळ्या फुटतील. आणि तशा प्रकारे, कारण हे माझ्याजवळ असं पाणी आहे, असं प्रभू परमेश्वर म्हणत आहे. आता आपण जर पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये तर आम्ही पाहतो की 10 आणि 10 हे जे वाचलं आम्ही, योहानाचे सुवर्तमान 10वा अध्याय 10व वचन, त्यामध्ये काय आहे वाचा बरं. त्या ठिकाणी हो, चोर येतो किंवा चोरी व नाश करण्यासाठी येतो, घात करण्यासाठी. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आलेलो आहे आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. बरोबर आहे. तर ही अशासाठी तो आलेला आहे की त्यांना जीवन मिळावं.
तर हे जे पाणी आहे हे जीवनाचं पाणी म्हणजे येशू ख्रिस्त ते पाणी होता. आणि मी त्याच्यासाठी आलो की लोकांना जीवन मिळावं. चोरी करण्यासाठी, घातपात करायला, पण मी जीवन देण्यासाठी आलो. आणि त्याने कसं जीवन दिलं, त्याने कसं पाणी दिलं की आपला प्राण देऊन त्याने इतरांना जीवन दिलं. कारण प्राण देणं हेच गरजेचं होतं. प्राण मरणं, कोणीतरी पवित्र, कोणीतरी शुद्ध, कोणीतरी देवाचा कोपरा, निष्कलंक, निर्दोष, तो मरणं गरजेचं होता. आणि म्हणून त्याने प्राण दिला. आणि त्या प्राण दिल्यामुळं, त्याचा प्राण गेल्यामुळं, त्याने स्वतः पवित्र रक्त सांडवल्यामुळं, त्याने मध्यस्थी केल्यामुळं, त्याने आपली खंडणी देवा पित्याला भरली. खंडणी दिले त्याने, खंडणी भरून दिली. खंडणी म्हणजे मोल, पैसा, ते रक्ताची खंडणी दिली प्रियजनो त्याने ती. आणि म्हणून, आणि ही देवाची योजना होती की ते म्हणजे जे सैतानाच्या याच्या खाली आहेत त्याच्यामध्ये त्यांना सोडवण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी, पापामधून, गुलामगिरीमधून, वाईट गोष्टीमधून सोडवण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताची योजना केली. आणि येशू ख्रिस्ताला प्रभूने, परमेश्वराने तारणारा म्हणून पाठवला आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे जीवन मिळाले. म्हणून तो म्हणतो की मी जीवन द्यावं, जीवन विपुलपणे इतरांना जीवन मिळावं म्हणून आलेलं आहे. अशा प्रकारे आता आम्ही पुढे जर पाहिलं की 14व्या अध्यायाचं 12व्या वचनामध्ये, तर या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला मिळतं 14व्या अध्यायाचं 12 वचन, योनाचे शुभवर्तमान. आता पाहूया 14-12 वाचा, मिळाला असेल तर. मी तुम्हाला कथित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारेही करीतील आणि त्याच्यापेक्षा मोठी करीतील, कारण ती पित्याकडे जातील. आमेन. ह्या जिवंत पाण्याच्या नद्या त्यांच्यामध्ये वाहतील, असा त्याचा अर्थ आहे. कोणामधून ह्या नद्या वाहतील? जे विश्वास ठेवतात त्याच्यावर. ते मोठे मोठे कार्य करतील, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा येईल, ते महान कार्य करेल पवित्र आत्मा. आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांमधून जिवंत पाण्याच्या नद्या कशा वाहतील हे आम्ही पाहत आहोत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो की माझ्यावर जो विश्वास ठेवतो, जो माझ्याला स्वीकारतो, जो मी दिलेलं पाणी पितो, त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. बरोबर आहे ना? तर त्या कशा? जो विश्वास ठेवतो, मी सांगितल्याप्रमाणे जो विश्वास ठेवतो, ते पहा हे वचन जे वाचले ते की त्यांच्यामधून. प्रेज द लॉर्ड. परत एकदा वाचा ते वचन. मी तुम्हाला कथित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हो, मोठी करील. म्हणून त्यापेक्षाही मोठी करील. ह्या सर्व गोष्टी ज्या केल्यात मी, यापेक्षा मोठी करतील ते जे माझ्यावर विश्वास ठेवतील. प्रेज द लॉर्ड. जे माझ्यावर विश्वास ठेवतील, जे मी जिवंत पाण्याचा झरा आहे, ते मला स्वीकारतील, ते मला पितील. त्यांच्यामधून हे उकळत्या पाण्याचा झरा अशा प्रकारे तो आहे. आणि त्याच्यामधून त्या उकळत्या पाण्याचा झरा अशा प्रकारे ते इतरांसाठी होतील. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे देवाला धन्यवाद देऊया. परत एकदा 58 जर आम्ही पाहिलं, 15वा अध्याय 5 वचन पाहूया पुढे की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. तिथं आहे, जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. बरोबर आहे? जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. जसं त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. इथं म्हटलेलं आहे देवबापाने की त्याच्यामध्ये जसं तो वेल आणि फाटे आहेत एकत्र राहिल्यानंतर, जसं आपण कलम करतो, कलम केल्यानंतर जर ते कलम तोडलेलं त्याला जोडलं तर ते लगेच फळ येते. तसं त्यालाच जर आपण चिटकून राहिलो, त्यालाच जर आपण धरून राहिलो, तर आपण हिरवेगार राहू आणि बहरून येऊ, आपल्याला फळ येते. त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राहणं हे वचन असं आहे. त्याच्यामध्ये राहिलं तर आपण फळ देऊ. म्हणजे आपण अनेक प्रकारचे फळं आहेत, पवित्र आत्म्याची फळं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सेवेमध्ये तुम्ही अनेक प्रकारचं फळ देऊ शकता. जसं की उदाहरणार्थ तुम्ही वचन वाचण्याचं फळ आहे, तुम्ही देवबापाचं काउन्सिलिंग म्हणजे दुसऱ्याला चांगलं मार्गदर्शन करण्याचं, काउन्सिलिंग करण्याचं फळ आहे. राईट. अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही इतरांना भोजन वाढण्याचं देखील एक सेवा आहे, फळं. ते तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देण्याचं हे आहे, कष्ट करून देवबापाच्या दासासाठी काहीतरी, किंवा त्याचं आपल्याला देवबापाने जे दिलंय ते आपण इतरांना देऊ शकतो ते. किंवा तुम्ही
तुम्हाला जे देवाने दिलेलं टॅलेंट आहे ते त्याच्या सेवेसाठी करणं, दुसऱ्याच्या मदतीसाठी करणं, हे आहे देवाचं कृपादान. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तर ते प्रार्थनेच्या द्वारे देव त्यांना आशीर्वाद देतो. आम्ही लोक आश्चर्यित होतात, लोक बरे होतात. ते फळ आहे तेथे, आणि हे प्रभूने तुमच्या ठाई ते दिलं आहे. तुम्ही त्याच्याशी संलग्न आहात, जोडलेले आहात, म्हणून तुम्ही फळ देता. आणि ख्रिस्ताशी असलेल्यामुळं म्हणून ते तुमच्यामधून ते पाणी आणि ते फळं दिसून येतात. आमेन. तो म्हणतो ना, मी जिवंत पाणी आहे, जो माझ्यामध्ये राहतो त्याच्यामधून ते उकळत्या झऱ्याचं पाणी इतरांना ते भेटेल. तसं म्हणजे ते पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचे दान, वरदान, कृपादान असा त्याचा शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा हे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दिसलं पाहिजे. हे फळं दिसावेत. वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत. प्रीती, आनंद, शांती, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव चांगले, इंद्रिय दमन, ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनाच्या द्वारे, प्रेम, प्रीती, दिसा आपल्या जीवनाच्या द्वारे हे व्हावं. म्हणून प्रभूला धन्यवाद देतो की अशा प्रकारे त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण तो जिवंत पाणी आहे, त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये देखील त्या आपण जर पाहिलं बायबलमध्ये की स्तोत्रसंहिता 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तिथं जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याचे पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. म्हणजे देवाच्या वचनामध्ये रमणारा, प्रभूमध्ये राहणारा, त्याच्यामध्ये जोडला गेलेला, कनेक्टेड झालेला अशा आहे ना, त्याच्यामध्ये असलेला तो ते झाड बहरून आलेलं असते. ते झाड फळ देणार असते. त्याच्यामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याच्या दानांचे फळं वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. आणि म्हणून ते फळ देणारच. आमेन. त्याच्यामध्ये ती खुबी असतेच, कारण देवाचा आत्मा त्यांच्या ठाई असतो. तर प्रियजनो, तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुमच्यामधून हे गोष्टी दिसाव्यात. आमेन. वाचा बरं तेवढं वचन. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते, हो, जे आपल्याला हंगामी फळ देते, ज्यांची पाणी कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. हो, अशा प्रकारे पाण्याचा प्रवाहाजवळ लावलेलं झाड. पाणी कोण आहे? जिवंत पाणी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. राईट. जिवंत पाणी आहे, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. तो पाणी आहे, जिवंत पाणी आहे. तो म्हणतो ना, मी जीवनाचं पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. जर तू इथं जे वाचलं आपण योनाच्या वर्तमानामध्ये अगोदर, की जर तुम्हाला तहान लागली आहे तर तुम्ही माझ्याकडे या आणि प्या. मोठ्याने त्या सणामध्ये उभा राहून म्हणाला, तो सण होता त्यावेळेला लोकांमध्ये, की अहो म्हणजे तुम्ही सर्वजण, मी जे जिवंत पाणी आहे ते मी जिवंत पाणी आहे, हे तुम्ही मला घ्या, मला प्या, माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्यामधून नद्या वाहतील. मी जिवंत पाणी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो जो पवित्र प्रभू परमेश्वर, तो पाणी हे लोकांना दर्शविणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे की तो पाणी आहे, तो आहे, तो जलाशय आहे. तो जलाशय तो म्हणजे मोठं जलाशय आहे. आणि यशायाच्या पुस्तकामध्ये 55 अध्याय काढा, त्यामध्ये 55 अध्याय, अहो तहानेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या. म्हणजे हे जलाशय कोण आहे? हे पाणी कोण आहे? जलाशय म्हणजे फार मोठा साठा. हे जलाशयाकडे या. आज लोक जलाशयाकडे येत नाहीयेत, त्या फुटक्या हौदाची अपेक्षा करतात. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की मी पाणी आहे, मी जिवंत पाणी आहे, मी जलाशय येशू ख्रिस्त आहे. लक्षात ठेवा. अहो तानेल्यांना तुम्ही जलाशयाकडे या. 55 अध्याय. आणि त्या ठिकाणी वाचा, असं मिळालं कोणाला तर, तुम्ही जलाशयाकडे या. वाचा पहिल्या वर्षापासून ना. वाचा. हो, जलाशयाकडे या, जवळपैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोल्या वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. थांबा. आता पहा, सौदा करा. पैसे नाही तुमच्याकडे, या तुम्ही सौदा तर करा. दूध, द्राक्षरसाचा सौदा करा, दुधाचा सौदा करा. पैसे नसले तरी या, तुम्ही जलाशयाकडे या. आणि हे जलाशय दुसरं तिसरं कोणी नाही तारणाऱ्या. प्रियजनो, येशू ख्रिस्त आहे तारणारा. हा जलाशय आहे, हे जल आहे, तो जल आहे, जीवनाचं जल, जीवनाचं पाणी तो आहे. आणि ज्याला तहान लागली ना खरोखर आध्यात्मिकरित्या, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला प्यावं आणि खावं. प्यावं त्याला म्हणजे की ग्रहण करावं, स्वीकारावं, त्याला प्यावं. त्याला प्यायचं म्हणजे धरायचं पाणी ना, आपण असं जसं हे पाणी पितो तसं नाही.
पण प्यायचं म्हणजे त्याला ग्रहण करायचं, त्याचा स्वीकार करायचा, त्याच्या वचनाचा, त्याच्या मार्गाचा, त्याच्या नीतिमत्वाचा, त्याच्या वचनाचा, देवाच्या वचनाचा, त्याच्या सत्यतेचा, त्याला स्वीकारणं म्हणजे आपण त्याला ग्रहण करतो, त्याला स्वीकारतो. आणि म्हणून तो म्हणतो जलाशयाकडे या, आणि जवळ पैसे नसले तरी या, पैक्या वाचून आणि मोला वाचून, पैसे जरी नसले तरी तुम्ही सौदा करा आणि तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून तृप्त हो. आमेन. असं आहे पुढं. कारण हे पौष्टिक पदार्थ काय आहेत? हे तारणारा प्रभू, त्याचे वचन आणि ह्या सर्व गोष्टी पौष्टिक आहेत. तुम्ही तृप्त व्हा. आज लोक कुठे असे भरकटत चाललेत, त्यांना वचनाचं काही ज्ञान नाही, त्यांना वचनाचं माहिती नाही. आज सत्य काय आहे ते माहिती नाही, कारण वेळच नाही त्यांच्याकडे, लोकांकडे. त्यांना वेळ नाही ना, म्हणून ते भरकटत आहेत. आणि म्हणून देवाच्या वचनातला वेळ पाहिजे, ऐकण्यासाठी वेळ पाहिजे, वचन वाचण्यासाठी वेळ द्या. प्रॉपर देवाचं वचन वाचा, पहिल्यापासून अभ्यास करा त्याचा. म्हणून तो म्हणतो मी तुम्हाला तृप्त करेन, मी तुम्हाला आशीर्वादित करेन. आणि म्हणून आहोत आलेला तुम्ही जलाशयाकडे या. तुमच्याकडे पैसा नाही तरी या, तू फुकट घ्या आणि फुकट पाणी आहे. हे फुकट, याला काही मोल द्यावं लागतंय आपल्याला त्याचा स्वीकार करण्यासाठी? काही पैसे द्यावे लागतात? काही त्याचा स्वीकार काही म्हणजे तारण जे होतं काही पैशाने होतं का? तर फुकट आहे. विश्वास ठेवला की संपला. त्याच्यात विश्वास ठेवा, हृदयात अंतकरण लावा, मन लावा, आणि आपण सर्व तारल्या जातो. प्रेज द लॉर्ड. हे जलाशय आहे, या जलाशयावर विश्वास ठेवायला पाहिजे. पुढे काय लिहिले की जे अन्न नाही त्यासाठी दाम का देता? राईट. हो हो हो, वाचा. त्याकरिता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता? आता पहा, आता तो म्हणतो की माझ्याजवळ माझ्याकडे तर ते पाणी आहे, पण तुम्ही असं पाणी पितात की त्याने तुमची तहान जात नाही. असं खाताय तुम्ही की त्याने भूक भागवत नाही. पण माझ्याकडे असं अन्न आहे की जे तुम्हाला तृप्ती दे. जे अन्न नव्हे त्यासाठी श्रम का करता? पहा, लोक श्रम कशासाठी करतात? जे म्हणजे नश्वर आहे त्याच्यासाठी जे श्रम करतात लोक. पाहता काही लोक दारूसाठी श्रम करतात. दारू प्यायची, मला दारू घ्यायची, है ना बरं. त्याच्यामध्ये तडफड बडफड करणार, ते तिथंच पडणार, तिथंच राहणार, त्या दारूच्या अड्ड्याच्या तिथं काही करणार तिथं, आणि ते तिथंच आपलं हे करणार, त्या दारूसाठी श्रम करतात आणि पित्रात. पण जे अन्न नव्हे, ती दारू अन्न आहे का? तंबाखू अन्न आहे का? मिश्री अन्न आहे का? जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? आणि अजून काही अन्न नाही. हे अन्न आहे का मला सांगा? हे अन्न आहे का मला खरं सांगा? बिडी अन्न आहे का? ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्स असतात, किंवा गांजा, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, हे अन्न आहे का? खरं सांगा. दारू अन्न आहे का? आपण अन्न आहे का ते? जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देतात? लोक त्यासाठी कितीतरी पैसा घालतात, मजा करतात, पिणे खाणं नाही त्याला वाटतं याच्यात. आणि जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? माझे लक्षपूर्वक ऐका, उत्तम ते खा. म्हणजे अजून काय पुढं? तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. अजून कान द्या, कान द्या, माझ्याकडे या, कान द्या, माझ्याकडे या. अजून ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल, म्हणजे तुम्ही वाचाल. नाही तर मग ह्याच्यातच तुम्ही राहाल, याच्यामध्ये तर ह्याच गोष्टीमध्ये जर राहाल तर जीवनाचं पाणी जे आहे ते भेटेल का? जे पाणी नाही, ज्याच्यात जीवन ज्याने तृप्ती होत नाही, त्यासाठी मनुष्य पैसा देतोय. या सर्व वेस्ट गोष्टीच्या ज्या काही शरीराला ज्या बाधक आहेत, ज्या बाधा पोहोचतात, ज्याने मरण येत आहे, ज्याने नाश होतोय, ज्याने भविष्य खराब होतात, अशा बिड्या, गांजा, वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी, ज्याने मनुष्य नाशाप्रत जातोय, ज्या सवयी शरीराचा नाश करायला समर्थ आहेत, म्हणजे त्यानेच मनुष्य बहकून जातो, देवापासूनही दूर जातो. म्हणून मग शरीर हे देवाचं मंदिर आहे, ते सोडवून टाकलंय लोकांनी या व्यसनांनी. म्हणून ताळ्यावर या. मग जे अन्न नाही त्यासाठी दाम का देता, असं प्रभू म्हणतो. म्हणून त्याच्याकडे जाऊ नका, त्याच्याकडे त्या वाटेने जाऊ नका. माझे लक्षपूर्वक ऐका. आणि तुमच्याकडे पैसा नसला तरी या, आणि उत्तम ते दूध घ्या, दुधाचा सौदा करा, खा प्या, तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचं सेवन करून तृप्त हो. हे पौष्टिक पदार्थाचं जे काही आहे हे वचन अन्न आहे. हे वचन, ही भाकर जी आहे हे अन्न आहे, हे अन्न आहे, हे अन्न खा. आणि तो स्वर्गातून उतरली भाकर आहे ती खा.
तो पाणी आहे जिवंत, त्याला प्या म्हणजे तुम्ही जगा. आमेन. अजून पुढे, आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करेन, हो. म्हणजे दाविदाला देव केलेली अढळ प्रसाद तुम्हास देईल. मी ते तुम्हाला देईल. अढळ प्रसाद दाविदाला दिलेले होते, ते अढळ प्रसाद देईल. तुम्ही माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियजन हो, त्याचा स्वीकार करण्यासाठी फक्त हृदयाची गरज आहे, अंतःकरण देण्याची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. असं हे जिवंत पाणी आहे जे लोकांना भेटत नाही. लोक खरं जर पाहिलं तर लोक इतकं म्हणजे तीर्थयात्रा करतात, ते खूप म्हणजे फार चांगल्या गोष्टी आहेत त्या, ते प्रयत्न करतात, शोधतात, ते पण सापडत नाही. कारण चुकीचा मार्ग आहे ना. मार्ग कसा चुकीचा आहे की निर्मितीच्या मागे गेल्यामुळं बंधू भगिनींनो ते चुकीचं आहे. निर्माण करता तिला सोडून निर्मितीच्याच मागे गेलेत, म्हणून कसा देव सापडेल बरं, मला सांगा ना. निर्माण करता कोण आहे? परमेश्वर. निर्मितीच्या मागे जर आपण गेलो तर चालेल का? आता मी समजा आपण पुण्यामध्ये आहे आणि मी जर समजा पुण्यामध्ये आहे आणि मी जर म्हणजे सकाळी जर उठली ती उठ विनोद, आता हे म्हशीचं दूध काढ, असं धार काढ, आणि त्यात तसंच जर ती आरशा पुढं बोलत राहिली तर ते मी येईल का तिथं? म्हणजे तिथं आहे का मी गावाकडं? नाही ना, मी इकडं पुण्यात आहे. पण माझी मम्मी तिथे जर बोलत राहिली ती असं की असं कर, ते तसं कर, तर ते मी ऐकल का? ते मला तू उठ सकाळी, असं कर, ते कर, हे कर, असं होईल का? हां, ते का नाही होणार? कारण मी तिथे नाहीये. आणि ते जर आरशा पुढे बोलत राहील स्वतःला तर ते स्वतःच हे होईल, ते कोणीच ऐकणार नाही तिचं. आणि मला प्रत्यक्षात बोलण्यासाठी तिला मला कॉल करावा लागणार आहे, बरोबर आहे, म्हणजे मला समजेल. तर म्हणून हे चुकीचं जर लोक काय करतात माहिती आहे का, चुकीच्या गोष्टीकडे देवाला हाक मारायचा प्रयत्न करतात, ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही, ज्याच्यामध्ये काहीच देवपणाचं गुणलक्षण नाही, देवबाप नाही, जिवंत खरा देव त्याच्यामध्ये नाही. त्याला का लोक शोधतात? निर्मितीच्या मागे जाऊन निर्मितीसारखंच होतात. आणि म्हणून निर्मिती जी आहे ही माणसाने बनवलेली असते, त्यामध्ये देव कसं राहील? देव तर सर्व विश्वामध्ये बसणं नाही, तो इतका मोठा आहे. आणि मग त्याच्या मागेही जाऊ नका, त्या फुटक्या हौदाच्या पसंत करू नका, जो फुटका हौद आहे. इस्रायल लोकांनी तसं कधी कधी केलं होतं. म्हणून मला वाटतं ते फुटक्या हौदाबद्दल ते एका वचनामध्ये आहे, पहा, मला वाटतं इर्म्याच्या पुस्तकामध्ये, की मी जो जिवंत पाण्याचा हे आहे, पाणी आहे, ते मला त्यांनी तुच्छ लेखलं आणि त्यांनी आपणासाठी काय केलंय? फुटका हौद पसंत केला. असे लोक आहेत की जे मला वाटतं इर्म्या 2:13 वाचावर, तिथे पहा आहे का ते, किंवा एक जण यशाचं पुस्तक 44:2-4 पहा. प्रेज द लॉर्ड. तेव्हा अशा प्रकारे लोक चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना ते भेटत नाही. हा वाचा. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले आहे. अजून मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले. त्या मला त्यांनी सोडलं आहे, सोडले. ज्यात पाणी राहणार नाही, ज्यात पाणी राहत नाहीये, ज्यात पाणीच नाही असे फुटके हौद खोदून तयार केले. आपल्यासाठी खोदून तयार केले. थँक्यू बेटा. हा, आपल्यासाठी फुटके हौद तयार केलेत. आणि मी जो जिवंत पाण्याचा झरा आहे, मी जो जिवंत पाणी आहे, ते मला पसंत नाही केलं लोकांनी. आपल्यासाठी फुटके हौद तयार केलेत आणि या फुटके हौदालाच म्हणतात त्याच्यातच सर्वस्व आहे. आता फुटका हौद जातं, त्याच्यात सारं पाणी रिकामच आहे, सारा कोरडा आहे. मग हे अशा लोकांचं हे आहे, चुकीच्या मार्गात जातात, चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. निर्मिती कधी ऐकणार नाही बंधू भगिनींनो. निर्माण करता ज्याने तुम्हाला बनवलंय तो महान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्य चांगला आहे, पण मनुष्याला बनवणारा किती महान आहे. त्या मनुष्याला बनवणारा जो देव आहे त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. आणि म्हणून ही जी निर्मिती आहे, त्या निर्मितीच्या मागे जाऊ नका. निर्माण करत्याला स्मरा. निर्माण करता परमेश्वर आहे, देव आहे. त्याने तारणाऱ्या प्रभूला पाठवलंय आणि तो मार्ग आहे देवाकडे जाण्याचा. तो मार्ग आहे, त्याच्याद्वारे आम्ही हात मारतो त्याला. कारण का? कारण तो देवाने त्याला पाठवलंय कुवारीपासून. देवाने त्याला पाठवलंय एक उद्धारक. देवाने त्याला देवाचा कोकणा. तो मरण पावला कारण त्याने कुठल्याही प्रकारचं चुका, पाप, घाणेरड्या गोष्टी केल्या. त्याने सर्व सहन केले कारण तो देवानेच त्याला पाठवलं. आणि तो निष्पाप, निर्दोष, निष्कलंक देवाचा कोकरा मरण पावला आणि मेल्यानंतर परत जीवन झाला 3ऱ्या दिवशी.
हे सत्य आहे, हे खरं आहे, म्हणून हाच खरा मार्ग आहे. आणि नंतर परत जिवंत झाला. 40 दिवस या ठिकाणी होता भूतलावर. त्याने दर्शन दिलं अनेकांना, शिष्यांना, वेगळ्या प्रकारच्या लोकांना, सर्वांना, जे त्याच्यावर प्रीती करत होते, जे त्याचे दुश्मन होते त्यांना देखील. आणि मग त्याने म्हटलं मी तुमच्या बरोबर, मग ते कृष्ण 28 त्याच्या शेवटच्या वेळेला, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार, मी तुमच्या सोबत आहे. आणि आपण त्याला प्रार्थना केली, त्याला हाक मार, तू उतरून ये, तो सहाय्य करतो, तो कृपा देतो. आणि म्हणून त्याच्यावर भाव ठेवणं गरजेचं. आणि तो पाणी आहे, असं पाणी आहे की जो पाणी कुणी पिईल येशूला, त्याला कधीच तहान लागत नाही. म्हणजे त्याला तृप्त होतो, तो तृप्त. आणि त्याला वासनाच होणार नाही दुसरीकडे कुठेतरी असं दगडावर कुठेतरी विश्वास ठेवा, कुठेतरी शेदूर लावलेल्या याच्यावर विश्वास ठेवा, काहीतरी निर्मितीवर विश्वास, असा त्याचा कधीच त्याला हे होत नाही, भूकच लागत नाही, त्याला तहानच लागत. कारण एकदा त्याने हे जिवंत पाणी पिलेलं आहे. आणि मग त्याच्याद्वारे हे त्याच्याद्वारे जे जिवंत पाणी आहे, त्याच्यात ती नदी येते, ती इतरांसाठी देखील आशीर्वादाचं कारण बनते. आणि हे पवित्र आत्म्याबद्दल तो बोलत होता असं आम्ही वाचलेलं आहे. हे जिवंत पाण्याच्या झऱ्या वाहतील, नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. आणि तेच त्याच्या शिष्यांच्या मध्ये, त्याच्या पवित्र जनांमध्ये ते कार्य आम्हाला पाहायला मिळतं आजही. आमेन. तेव्हा अशा प्रकारे आम्ही स्तोत्र 100 म्हणजे पहिला अध्याय 3रं वचन पाहिलं. 46 मध्ये 4 मध्ये जर पाहिलं 46:4 स्तोत्र संहिता, तर त्या ठिकाणी काय आहे पहा. 46:4 हो स्तोत्र संहिता. त्या ठिकाणी काय 46:4 स्तोत्र संहिता 46:4 अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. अशी एक नदी आहे की जी पहा, जी काय आहे, परात्पराच्या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. परम पवित्र स्थानाला आनंदमय करतात. अशी एक नदी आहे. अशी ही नदी आहे की जी परम पवित्र स्थानाला, परात्पराच्या म्हणजे परमेश्वराच्या आनंदमय करते. प्रियजनो, तुम्हाला जर आम्ही पाहिलं एचकेलच्या पुस्तकामध्ये, जर 47 मध्ये 47, तर तिथे ते 1 ते 12 वचनामध्ये एक गोष्ट देवबापाने तिथे आमच्यासाठी लिहिली आहे. पहा, जर आम्ही जर काढलं, माझ्यासोबत जर काढलं तर पहा, तुम्ही काढा आपली एचकेलचे पुस्तक आणि त्याचं 47वा अध्याय एचकेल. हां, तर त्या ठिकाणी काय आहे माहिती आहे का, त्या ठिकाणी हां पहा, त्या ठिकाणी मंदिरातून वाहणारे आरोग्यदायी, मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायी. आता ही जी, आता पहा इथे मी थोडंसं वाचतो पुढे, जर पाहिलं तर एक, मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा, मंदिराच्या उंबरठ्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. हे जे पाणी आहे ना, पाण्याचा झरा वाहत होता कुठून, मंदिराच्या उंबरठ्या खालून. मंदिर आणि उंबरठा कुठे, उंबरठा म्हणजे जिथं आपण चढतो, उंबरठा. आणि त्या उंबरठ्या खालून एक पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढील बाजू पूर्वेस होती. ती पूर्वेस होती. ती झरा मंदिराच्या उजव्या, तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस वाहून म्हणजे खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले. तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालवायला सांगितले. तो तिथे पाणी घोट्यापर्यंत होते. अशा वेळेला आम्ही पाहतो तर ही जी प्रक्रिया आहे, त्याने परत चालायला सांगितलं तर ते पाणी कमरेपर्यंत आलेलं, गुडघ्यापर्यंत आलेलं आहे. तिसरी गोष्ट परत 1000 अंतर चालायला सांगितलेलं आहे ते पाणी, तर तेव्हा कमरेपर्यंत आलेलं आहे. कमरेपर्यंत नंतर आम्ही पाहतो अशा प्रकारे. आणि
ह्या सर्व हे जे पाणी आहे, चौथ्यांदा ज्यावेळेस त्याला चालायला सांगितलं तेव्हा ते पाणी फार असल्यामुळं त्याला चालता येईना, कारण पाणी फार होतं, म्हणजे कमरेच्या नंतर जे काही गळ्यापर्यंत पाणी होतं, असं आम्ही ह्या याच्यामध्ये वाचतो 5व्या वचनामध्ये. तेव्हा तर हे जे पाणी आहे, हे पाणी आणि हे पाणी छोटासा झरा होता. सुरुवातीचं पाहतो आम्ही त्या मंदिराच्या उंबरट्या खालून झरा निघाला होता, राईट? बरोबर आहे ना? मग हा जो झरा आहे हा कोण आहे, हा कुठून निघालेला आहे, ह्याचं मर्म तुम्हाला माहीत आपल्याला असावं. तर प्रियजनो, हा जो झरा दाखवता, हे जे झरा दर्शवित आहेत ना, हे जे आपण जे आता स्तोत्रसंहितेमध्ये जे वाचलं, तो जो असा एक झरा आहे जो देवबापाच्या तिकडं याला परमेश्वराच्या तिथे तो आनंदमय करतो. हा झरा दुसरा तिसरा कोणी नसून हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा हे झरा आहे, जो तिथून निघालाय. कुठून? देवाच्या सानिध्यामधून. आणि मग हा झरा जसा छोटासा झरा आहे, तो मोठा होत 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 ती मोठी नदी झालेली आहे. हे वाचण्याचं हेच माझं काय म्हणजे त्याचं नियोजन हे आहे, किंवा कारण हे आहे की ते जे आम्ही पाहतो, हे जे झरा निघालेला आहे, हा झरा हा छोटासा झरा मोठा 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 होतोय. मग गुडघ्यापर्यंत पाणी आलंय, मग गोट्यापर्यंत होतं, मग गुडघ्यापर्यंत आलंय, नंतर मग 1000 अंतर आलं, परत वाच हजार असं 4 वेळेला. तेव्हा ते पाणी मला पाहता येत असतं, असं इतकं पाणी झालं होतं गळ्यापर्यंत. म्हणजे ही 4 वेळेला, म्हणजे आता ह्या 4 दिशा आहेत. प्रेज लॉर्ड. तर प्रियजनो, हे जे काही पाणी जे आहे, हे ती छोटासा झरा मोठा नदी झालेली आहे. आणि ही नदी कुठं जाते, तर ते समुद्राला मिळते. आणि मग आता हे जाणारी जी नदी, म्हणजे जी नदी झाली आहे, छोट्याशा झऱ्याची मोठी नदी झालेली आहे, आणि मग ही जिथे जिथे जाईल ते वाचायचं गरजेचं आहे. आता ही जी नदी आहे, आम्ही पाहतो, तर माझ्यासोबत जर तुम्ही काढला असेल 47वा अध्याय एहेजकेलच्या पुस्तकामध्ये, तर मग हे वाचा प्लीज, की तो म्हणाला 8वं वचन, तो मला म्हणाला, हा ज्यावेळेस तो परत आला, ज्यावेळेला म्हणजे देवबापाचा सेवक जो आहे, मंदिराच्या द्वाराकडे त्याने मला नेलं, तो म्हणतो, आणि उंबरट्या खालून पाण्याचा जो झरा वाहत होता ते मला दाखवत आहे. आणि ते म्हणतो, मी तू हे पाणी आणि तू याच्यातून चाल. आणि चालत असताना 1000 हात मी चाललो. तर तो काय म्हणतो पहा, तो मला म्हणाला, देव मला म्हणतो, परमेश्वराचं वचन किंवा तिथं जो देवाचा प्रभू परमेश्वर त्याला काय म्हणत आहे, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते. हालेलुया. आणि तिथून अरबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. हो, ते जिथे जिथे जाते तिथे तिथे ते पाणी निर्दोष होते. निर्दोष म्हणजे थोडं जर पाणी असलं त्याच्यात हे पाणी मिक्स झालं का तिथलं पाणी निर्दोष होते. आणि त्या ठिकाणचे जे मरण्यास लागास आलेले जे पाणी, मासे, काटे, मासे हे ते किंवा वेगळ्या प्रकारचे जे जीवजंतू आहेत ते देखील सजीव होतात त्या पाण्यामुळे. कारण हे पवित्र पाणी किंवा हे जिवंत पाणी हे तिथं जातंय आणि तिथं महान कार्य होते. आणि ती नदी किंवा ते छोटंसं डोपकड किंवा ते जे थोडंसं पाणी असलेलं ज्या नदीमध्ये म्हणजे जे काही आटत आलेलं आहे किंवा काय, तर तिथे देखील हे पाणी भरपूर होते. आणि मग आता सांगायचं म्हणजे काय होतंय की ते निर्दोष होते. हे पाणी काय करते, त्या नदीला निर्दोष करते. आणि मग 9व्या वचनामध्ये ही नदी महानदी होते. तर ही महानदी जिथे जिथे जाईल तिथे तिथे जीवजंतू भरलेले असतील आणि ते जगतील व तिथे मासे विपुल होतील. कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निर्दोष होईल. जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत असतील, राहतील. आमेन. बरोबर आहे. म्हणून अशा प्रकारे ही नदी होते मोठीची मोठी. आणि मग हे समुद्राला जाऊन ते समुद्र देखील प्रेषण हो आम्ही पाहतो तिच्या तिरी. आता आम्ही पुढे पाहणार आहोत की आता ही नदी जिथे जिथे जाते तिथे ते प्राणी जिवंत हे प्राणी जिवंत होतात, प्राणी जिवंत राहते. प्रेज द लॉर्ड. ही निरोगी होते. तेथे तेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतात. तिच्या आता जे तीरावर तिच्या तिरी धीवर उभे राहून एन गेदीपासून एन एग्लाइमापर्यंत
पान टाकतील. महासागरातल्या माशाप्रमाणे त्या नदीत भिन्न भिन्न जातीचे विपुल मासे सापडतील. प्रेज द लॉर्ड. आता हे जे मासे आहेत, भिन्न भिन्न जातीचे मासे म्हणजे अनेक समूह आहेत. मग समूह म्हणजे वेगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक याच्यात सापडतात. आणि ही नदी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त छोटासा झरा आहे, तो मोठी नदी होते. आणि जिथे जिथे जाते ती नदी, तिथे तिथे सजीवता येते, तिथे जीवन येते, तिथे आशीर्वाद येते, तिथे बहरून येते तिथे. आणि पुढे जर आम्ही पाहिलं या नदीचं वैशिष्ट्य की हे तर वेगळ्या प्रकारचे तिथले लोक जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे म्हणजे तिथे वेगळ्या प्रकारचे माणसं, हे जे मासे आहेत हे मनुष्य दर्शवितात. मनुष्य कशा वेगळ्या जाती धर्माचे लोक प्रभूकडे येतात, ते जिवंत देवावर विश्वास ठेवतात. त्यांना ते पाणी मिळाल्यामुळं ते त्याच्यावर विश्वास ठेवतात, ते सजीव होतात आणि ते ख्रिस्ताचे अनुयायी होतात, ते प्रभूवर प्रेम करतात. कारण हे पाणीच असं आहे जे जिवंत पाणी आहे, जिथे कुठेही जातं तिथे आशीर्वाद आहे. म्हणून हे पाण्याचा झरा कोण आहे? हा पाण्याचा झरा कोण आहे बरं? आमेन. हा जिथे कुठे पाणी हे जातं जीवनाचं तिथे तिथे आशीर्वाद येतं, तिथे सजीवता येते. आणि म्हणून हे पाणी घेणं गरजेचं आहे, हे पाणी पिणं गरजेचं आहे. आणि जो कोणी हे पाणी पिईल तो त्या योगी वाचेल. हे फार महत्वाचं आहे. आमेन. हे फार महत्वाचं आहे. आणि हे पाणी घ्यावं, लोकांनी प्यावं यावं. आता म्हणून पुढे पण आहे बरं का, त्यातील पाणथळे व दलदली याचे पाणी निर्दोष होणार नाही, ती खारटानेच राहतील. ही एक 11 वचन आहे एचकेच्या पुस्तकाचं, की जे काही दलदल आहे ते मात्र काही हे होणार. ज्यांची इच्छाच नाही दलदलीत चिखल, त्याची इच्छाच नाही की पाणी आमच्यात यावं आणि आम्ही सजीव व्हावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूला मी धन्यवाद देतो. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील, त्यांची पाने वाळणार नाहीत. अजून काही वैशिष्ट्य आहे, त्यांच्या फळाचा लाग खुंटणार नाही. प्रेज द लॉर्ड. अजून पहा वैशिष्ट्य काय चांगलं आहे. प्रतिमाशी म्हणजे महिन्याला ती पक्व फळे देतील. मासी म्हणजे महिनाच ना. बर. कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे पवित्र स्थान, ह्या पवित्र स्थानाच्या त्या उंबरठ्यातून तो म्हणजे तो झरा निघालेला आहे. आणि ही मोठी नदी झाली. तिकडं पाहता ते झरा मोठा होत गेला, त्या छोटासा झरा. आणि म्हणून हे जो झरा आहे, हे जे मोठी नदी झालेली आहे ती पवित्र स्थानातून निघाली. त्या वृक्षांची जे आजूबाजूला वृक्ष आहेत त्या नदीच्या, ते फळे खाण्याजोगी व त्याची पाने औषधी होतील. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्रियजनो, या नदीचं वैशिष्ट्य असं आहे. तर हा जो झरा आहे हे महत्वाचं आहे. हा झरा हा जीवन देणारा झरा आहे, हा जीवनाचं पाणी आहे. आणि म्हणून प्रियजनो, आम्ही या झऱ्यावर, या जिवंत झऱ्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर आपण आपलं अंतःकरण आपलं, जर तुम्ही तहानलेले आहात तर तुम्ही, जो कोणी तहानलेला असेल त्याने यावं आणि जे जीवनाचं पाणी आहे ते प्यावं. प्रेज द लॉर्ड. तर हे जिवंत पाणी आहे. आमेन. काय तुम्ही आता अनेक लोक आहेत की जे प्रियजनो जे तहानलेले आहेत, ते पाणी शोधतात, त्यांना पाणी भेटत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जे जीवनाचं पाणी आहे त्यांनी येशूवर भाव ठेवावा, येशू ख्रिस्ताकडे यावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मोठ्याने उभा राहून म्हणत होता की जर तुमच्यामध्ये कोणी जर तहानलेला असेल त्याने यावं आणि हे पाणी प्यावं. तर प्रियजनो, हा जो जिवंत झरा जो आहे त्या पाण्याला तुम्ही घ्या. हे पाणी जे आहे हे घ्या आणि हे पाणी प्या. कारण मोल द्यायची गरज नाही, पैसा नाही, तसं फ्री द्या, फ्री प्या. आणि हे पाणी फ्री आहे. मग अशा प्रकारे मी ते परत एकदा योहानाच्या सुवर्तमान 7 अध्याय ते वचन वाचतो. मग सणाच्या शेवटच्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला की कोणी तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे व प्यावे. जर कोणी जर तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. आणि हे जर कोणी तहानलेला असेल त्याने ख्रिस्ताला प्यावं, ख्रिस्ताला ग्रहण करावं, ख्रिस्ताला घ्यावं, ख्रिस्ताला प्यावं, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला स्वीकारावं.
आणि जो त्याला स्वीकारतो, जो त्याच्या वचनाचा स्वीकार करतो, जे सत्य स्वीकारतो, त्याला हे सत्य समजेल आणि सत्य त्याला बंधमुक्त करेल. आणि म्हणून प्रभू येशू जिवंत पाणी आहे, त्याला प्या. जर तुम्ही प्यासे आहात, जर तुम्ही भुकेले आहात, जर तुम्ही तहानलेले आहात, तुम्ही जलाशयाकडे या. आणि हा जलाशय तारणारा प्रभू येशू आहे. जीवनाचं जल, जीवनाचं पाणी तो आहे. प्रियजन, वेळ दौडू नका. उद्या काय होईल म्हणून कोणाला काही सांगता येणार नाही. आपण नंतर पाहू आणि मग पाहू, नंतर विचार करू असं जर म्हणाल प्रियजन, तर वेळ निघून गेलेली असेल. आजच त्याचा स्वीकार करा, आजच त्याला घ्या, आज त्याला ग्रहण करा, त्याला अंतःकरणात घ्या, त्याला प्या. म्हणजे तुम्हाला तो आशीर्वादित करेल. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये तो जीवनाचं पाणी येईल आणि तुम्ही सजीव व्हाल. तुम्हाला सत्य समजेल, तुम्ही आध्यात्मिकरित्या जिवंत राहाल. आणि प्रभू प्रियजनो, ज्याने त्याला खाल्लं, ज्याने त्याला पिलं, तो कधी त्या योग्य मरणार नाही. तर खरोखर आहे त्याचं हे जे तारण आहे, हे तारण होतं जेव्हा त्याला आम्ही घेतो, स्वीकारतो. आणि म्हणून माझ्या प्रियजनो, ह्या जलावर विश्वास ठेवा, या छोट्याशा झऱ्यावर विश्वास ठेवा, या नदीवर विश्वास ठेवा. मोठी झाली नदी आणि ती जिथं जिथे जाते तिथे सजीवता येते. आणि हे दुसऱ्या तिसऱ्या पुरुष कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त हा जलाशय आहे. म्हणून या जलाशयात या. मी जो जल आहे, हे जे पाणी आहे, ते माझं प्यान फुकट घ्या. आणि म्हणून प्रियजन, आपल्यासाठी फुटके हौद करून घेऊ नका. फुटके हौद जे लोकांनी नापसंत केलं, मी जो जिवंत पाण्याचा झरा ते मला तुम्ही लोकांनी पसंत नाही केलं, तर आपल्यासाठी फुटके हौद, निर्मयाच्या पुस्तकामध्ये जसं वाचलं, तर फुटके हौद करू नका. फुटके हौद घेऊन आपण काय होणार आहे? काहीच होणार नाही. कोरड्या हौदाने तृप्ती होईल का? प्रियजनो, पाणी घ्या, जिवंत पाणी येशू आहे. आणि माझा विश्वास आहे की अनेक लोक यावर विश्वास ठेवतील. आणि या वचनाचा प्रभू परमेश्वराने जशी आपल्याला कृपा दिली, तसं देवाच्या दयेने प्रभूने हे सांगितले. तेव्हा विश्वास ठेवा. हे वचन आपल्याला आशीर्वादाचं आहे, आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून तारणारा परमेश्वर जिवंत पाण्याचा झरा आहे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव. आमेन.